हॅलो नमस्कार. चला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज ना लॉंग व्हिडिओ टाकते आणि काल आवरलं नव्हतं त्याच्यामुळे आज ना खूप राडा झालेला, पसारा होऊन गेलेला आणि तोच मला आवरायचा आहे. म्हटलं चल आज एक लॉंग व्हिडिओ पण अपलोड करते आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आणि सकाळपासून किती आता 10-11 वाजले असतील आणि तेपासून तर 12-1 वाजेपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते या ब्लॉगमध्ये. प्लीज कंटिन्यू करा. चला सकाळीच पहिले थोडं काम आवरायला घेतलेलं. स्वयंपाक करत होती पण मग सिलेंडर संपलेला, मग तो आणायला गेलेले होते आरुषचे पप्पा. म्हटलं चला बाकीचे कामं आवरायला घेऊया, सिलेंडर घेऊन येत आहे तोपर्यंत. आणि आरुष पण उठला होता आणि दोघांचं बाप लेकाचं अजिबात पटत नाही. हे दोघांमध्ये लहान कोण आहे ते समजत नाही. दोघं एकमेकांना असं मारता पण आणि जीव पण खूप लावता. आणि आरुषचं पण तसंच आहे, पप्पा पप्पा किरकिर करता आणि खूप जीव लावता असं. आणि ते मग सिलेंडर घेऊन आले ते. आणि म्हटलं चला इथे मग स्वयंपाक वगैरे झालेच होता माझा आणि मग बाकीचे कामं राहिले होते आवरायचे. हे का साड्या काढून ठेवल्या होत्या आणि त्याच घड्या करून ठेवायच्या होत्या मला, त्याच करायला घेतल्या. म्हटलं चला हा पसारा कमी करून घेऊया. एक दिवस काम नाही आवरलं ना तर खूप राडा होऊन जातो घरामध्ये. आणि तसं काही कार्यक्रम असलं की घरातले कामे राहूनच जातात. मग म्हटलं चला इकडे भांडे वगैरे पण तसेच राहिले होते. स्वयंपाक तर झालाच होता माझा करायचा, म्हटलं राहिले होते भांडे आणि कपडे वगैरे राहिलेले होते. आणि सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतचं रुटीन तुझ्यासोबत शेअर करते. इथे मस्त म्हटलं चला किचन आवरायला घेऊया, कारण किचन पण घाण झालेलं आणि सकाळी स्वयंपाकाच्या ह्याच्यातनं काही ना काही सांडून जातंच आणि काही ना ऊनच जातं. म्हटलं चला ते आवरायला घेऊया. आणि आरुषला मीच तिकडं सोडून आली होती. म्हटलं थोडे आज काम आहे ना जास्त होते, कारण तो मध्ये असलं की मग आवरत नाही आणि ते घे सांगतो. म्हटलं चला पहिले त्याला सोडून येते तिकडे आणि मग काम आवरते. मग ते आवरायला घेतले घरातले कामं. आणि आपण दिवसभर आवरत बसलं ना तरी घरातले कामं काही बंद होत नाही. आणि एवढा पसारा पडेल होता, एवढे भांडे आणि एवढे कपडे धुवायचे होते मला राहिलेले. म्हटलं चला काल नाही धुतले पण आज तर धुवावंच लागणार होते, कारण मग रोज रोज कधी धुणार असं. तेच भांडे गिंडे घासायला घेतले. ते लगेच भांडे घासून झालेच होते माझे. म्हटलं चला ठेवून देते. आणि मग आरुषचं पण म्हणजे फोन येत होते घ्यायला असं. म्हटलं ठीक आहे लवकर येते. आणि इकडे असं सकाळी शूट करायचं म्हणजे थोडंसं अवघडच जातं, पण म्हटलं चला आपले काम आहे आपल्याला करावंच लागणार आहे. इथे लगेच भांडे वगैरे झालेले माझे, भांडे आवरून झाले. आणि राहिले होते फक्त आता कपडे लादी वगैरे म्हणजे फरची वगैरे पुसायची, तेच पुसायची होती. आणि ते कपडे धुवायला घेतले. म्हटलं चला काल नाही धुतले पण मग आज तर धुवावंच लागणार आहे. दोघांचे कपडे ना खूप राहता, माझ्यापेक्षा त्या दोघांचे जास्त कपडे होते धुवायला आज. ते धुवायला घेतले इथे कपडे. आणि छोटं बाथरूम आहे त्याच्यामुळे जास्त पटकन एक तर सवय आहे म्हणून त्याच्यामुळे काही वाटत नाही. नाहीतर असं एवढ्या जाग्यातनं धुवायला खूपच अवघड जातं कपडे वगैरे. ते म्हटलं चला पटकन आपले काम आवरून घेऊया. आणि उन्हाचे ना गरम आहे ना खूप होतं, ज्यामुळे ना उन्हाच्या आधी काम आवरले ना तर बरं राहतं, नाही तर मग नको वाटतं कामं आवरायला. आणि कंटाळा पण येऊन जातो दुपारच्या वेळेस, झोप लागून जाते, कारण सकाळी लवकर उठायचं परत आवरायचं. त्यामुळे म्हटलं आपले जेवढे पटापट आपण काम आवरले ना तेवढे आपल्याला दुपारी आराम भेटून जाणार. आरुष पण मग झोपला की मग मला पण थोडाफार आराम भेटून जातो. म्हटलं चला इथे पटकन कपडे ना आवरून घेते. इथे लगेच कपडे धुवायला घेतले होते, राहिले होते सुकवायचे, बाहेर सुकवायला टाकायचे, धुवून घेतले आणि लगेच सुकवायला टाकून दिले. म्हटलं चला वाळायला टाकून देते. आणि बाहेर म्हटलं ना 11-12 वाजता एवढं कडक ऊन पडून जातं, नको वाटतं. डायरेक्ट एवढं गरम, प्रचंड गरम होतं. गरमीमध्ये उभं राहायचं म्हणजे कठीणच झालं. मी बाहेर निघले, आरुषला पण बाहेर यायचं राहतं, त्यामुळे आज त्याला तिकडे सोडून आली होती. कपडे पण जास्त होते माझे धुवायचे, राहिलं होतं शेवटला झाडू वगैरे मारायचा, तेच करायला घेतलेला. आणि हा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बरं का. असं लॉंग व्हिडिओ आवडता की शॉर्ट व्हिडिओ आवडता नक्की कमेंट करून सांगा. इथं झाडू मारून घेतलेला, झाडू मारून झाला आणि राहिली होती आता फरशी पुसायची, शेवटचेच काम राहिलेले. आणि सगळं आवरून झालं ना तर मनाला शांती भेटते की हां
आत्ता पूर्ण कामं झालेली. माझ्यासोबत तरी तसंच होतं. मला जोपर्यंत मी पूर्ण काम आवरत नाही ना तोपर्यंत बसू वाटत नाही डायरेक्ट एक जाग्यावर. त्यामुळे मी सर्व कामं आवरूनच शांत बसते, नाही तर अजिबात नाही आवडत बरं का मला. तुमच्यासोबत तरी असं होतं का? माझ्यासोबत तरी होतंच आणि मला असं वाटतंय प्रत्येकासोबत असं होतच असेल. तर कामं आवरले तेव्हाच ते मनाला थोडंसं आराम भेटतो, की शांत होतं की आत्ता पूर्ण कामं झाले आणि राहिली होती शेवटला फरशी पुसायची, तेच पुसायला घेतली आणि पूर्ण कामं झालेच होते माझे. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.